नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, व्हिडिओ स्टार्ट करून हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. म्हणजे मी 2 शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत स्टार्ट केल्यापासून. तर म्हटलं चला आज पण व्हिडिओ बनवू. ब्लाऊज तर आहेत, उद्या पण मला अर्जंटली 2 ते 3 ब्लाऊज द्यायचे आहेत. मग म्हटलं चला व्हिडिओ बनवू. कारण एक कस्टमर माझ्याकडे असा ब्लाऊज करून घेऊन आलेला होता की म्हटलं चला याच्यावर तर व्हिडिओ बनवू, कारण खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच मैत्रिणींना खूप सारा प्रॉब्लेम येतो आणि त्याचबरोबर आहे ना, तुम्हाला येत असेल तर गिऱ्हाईकाचं ब्लाऊज घ्या, नाही तर घेत नका जाऊ. कारण तो कस्टमर अक्षरशः म्हणजे मला ताई रडायला आलं म्हणे, असं झालं म्हणे. मी ब्लाऊज त्यांनी गावाकडे शिवला, माझ्याजवळ नव्हता शिवला. पण हा बघा, ही जी क्रॉस पट्टी आहे ना, ही नवीन साडी फक्त मी एक धुना घातला म्हणे, माझ्या भावाच्या लग्नासाठी शिवला. आणि इथं बघू शकता ही क्रॉस पट्टी मी कशी लावायची याची व्हिडिओ मी बरेचसे अपलोड केलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. जर तुम्हाला क्रॉस पट्टी कशी लावायची हे जमत नसेल तर तुम्ही नक्की बघा. ही बघा अशी क्रॉस पट्टी लावलेली, आणि क्रॉस पट्टी लावलेली तर बघा इथं पूर्ण म्हणजे धागे निघालेले होते. मग म्हणे काय करता येईल का, कारण ही बघा अशी साडी होती आणि ब्लाऊज हा असा शिवलेला. तुम्ही ब्लाऊज कसा पण शिवा, साधा शिवा किंवा डिझाईनचा शिवा, पण त्या अगोदर तुम्ही त्या ब्लाऊजची फिनिशिंग महत्त्वाची, म्हणजे टिपा आणि फिटिंग खूप महत्त्वाची असते. तर बघा ह्या क्रॉसपट्ट्या आहे ना, टोटली त्या क्रॉसपट्ट्या त्यांच्या खराब झालेल्या होत्या त्या ब्लाऊजच्या. तर म्हटलं त्यांना शिवता येत होतं, तुम्ही बसा, कारण म्हटलं माझ्याजवळ खूप सारे ब्लाऊज आहेत. तर त्या बोलल्या की ताई मला अर्जंट काही नाही पाहिजे. मग त्यांना मी बोलली की ती क्रॉसपट्टी आहे तर तुम्ही टोटली म्हटलं काढून घ्या, आणि मग नंतर मी माझ्या पद्धतीने म्हटलं मी जोडून देते असं. तर मग माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला जर ब्लाऊज परफेक्टली शिवता येत असतील तरच घ्या. कारण गिराईक असो, कस्टमर असो, खूप महागाच्या साड्या घेतात आणि मोठ्या आशेने आपल्याकडं शिवण्यासाठी येतात. तर हे असं केलं का मग त्यांचा काय होतं, आपल्यावरचा विश्वास उडून जातो. त्याच्यामुळं मग ब्लाऊज शिवताना व्यवस्थित शिवून देत चला. आता मी ही क्रॉसपट्टी म्हणजे त्यांनी एक काढून टाकली आणि एक मी ठेवली. म्हटलं चला तुम्हाला दाखवू. बघा अशी अशी लावलेली होती. आणि म्हणे अक्षरशः मला ब्लाऊज धुतल्यानंतर बघितला तर मला अक्षरशः रडायला आलं की एवढी चांगली साडी आणि असं ब्लाऊज खराब शिवून दिला. असं होतं बहुतेक कस्टमरच्या बाबतीत. आणि शिवताना बघा त्यांनी खूप जवळून शिवलेलं आहे. आपण जेव्हा टिप मारतो ना, 2 पार्ट जोडताना जेव्हा टिप मारतो तर ते अर्धा ते पाऊण इंचची टिप मारली पाहिजे, जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर खराब होत नाही. आणि त्याचबरोबर ब्लाऊज शिवून झाल्या म्हणजे शिवता वेळेस जेव्हा सिंगल टिप मारायची नाही, शिवतो आपण तेव्हा प्रत्येक पार्ट 2 पार्ट जर तुम्ही जोडत असाल तर त्याला डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे, मी तुम्हाला नेहमीच प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगत असते. तर असा गोंधळ झाला आणि त्याच्यामुळं मग म्हटलं तुम्ही ठेवून जा, कारण मला अर्जंटली ब्लाऊज द्यायचे आहेत आणि मला वेळ भेटेल तसा मी मग तुम्हाला म्हटलं शिवून देईन. तर असा गोंधळ होतो. त्याच्यामुळं कधी पण जर आपल्याला प्रॉपर ब्लाऊज शिवता येत असतील तरच शिवा. नुसती डिझाईन करून ब्लाऊज शिवणं याला म्हणत नाही. तुमचा ब्लाऊज शिवण्यामागचा उद्देश काय असतो, प्रत्येक गिऱ्हाईकाचा, माझा ब्लाऊज चांगला शिवला पाहिजे, ती डिझाईन, फिटिंग, फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. तर मग त्यांना मी साडी सांगितली, कारण मग साडी आणल्यानंतर मी हा बघा एवढा कपडा त्यांचा कापून घेतला, कारण आपल्याला डबल क्रॉसपट्टी त्यांना जोडून द्यायची आहे. त्याच्यामुळं मग, आणि इथं बघू शकता आता हे खूप सारे ब्लाऊज आलेले आहे. तर हे ब्लाऊज मला अर्जंटली उद्या 2 द्यायचे आहेत. त्याचबरोबर ही साडी आलेली आहे. ही साडी मी तुम्हाला दाखवते. हा पण मला डिझाईनचा ब्लाऊज शिवायचा आहे. आणि एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही बघितला का नाही माहीत नाही मला, पण बघा नक्की. हा बघा, हा टिकली वर्क विथ हँडवर्क ब्लाऊज मी काल शिवलेला होता. आणि काल तो गिऱ्हाईक घ्यायला येणार होता, पण मग अनावधानाने आलेले नाही ते. आज कदाचित येतील घ्यायला, कारण त्यांचं उद्याचं लग्न आहे. त्याच्यामुळं हा बघा असा ब्लाऊज शिवलेला आहे. खूप छान, आणि साडी तर खूप सुंदर होती. साडी मी तुम्हाला दाखवणार होते, पण मग फॉल म्हणजे माझ्याकडं खूप गर्दी असल्यामुळं त्या गिऱ्हाईकाने सांगितलं का तुम्ही फॉल लावून द्या, हातशिला आम्ही करून घेऊ. मग चला म्हटलं ठीक आहे, तुम्ही घेऊन जा. मग मी तो फॉल लावून दिला आणि मग तुम्हाला साडी दाखवायची राहून गेली. साडी पण खूप छान आहे. आणि मी हे बघा अशा लटकन लावलेले आहेत त्याला, आणि इथं अशी लेस लावलेली आहे. त्याच्यामुळं जो लेसचा म्हणजे लेस लावताना काय करायचं, ह्या
मॅचिंग असंच लेस लावलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप सुंदर असं लुक आलेला आहे ब्लाऊजला, तुम्ही बघू शकता. मला तर खूपच छान म्हणजे खूप आवडला हा ब्लाऊज आणि विथ कपडा पण खूप छान आहे. तर हा ब्लाऊज मी काल कंप्लीट केला. मी तुम्हाला बोलली होती की मला 2 ब्लाऊज द्यायचे आहेत. तर हा ब्लाऊज काल कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर मग एक बिना डिझाईनचा, आता त्याला मला बटणं वगैरे लावून झालेले आहेत आणि काजे करायचे आहेत. हा बघा असं, हे बघा ही क्रॉसपट्टी असते आणि ही क्रॉसपट्टी कशी जोडायची मी याचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. जर तुम्हाला बघायचे असेल तर मला कमेंट करून सांगा की ताई क्रॉसपट्टी कशी जोडायची, मी परत तुम्हाला व्हिडिओ टाकेल. हे बघा याला बटणं लावायचे आहेत. ही बघा अशी मी जोडते क्रॉसपट्टी. अजिबात धागेदोरी निघायचे चान्सेसच नसतात. खूप छान अशी जोडायची जेणेकरून प्रॉब्लेम येत नाही आणि गिऱ्हाईक पण आपला तुटत नाही. आता हे काम चालू असताना देखील गिऱ्हाईक माझ्याकडे हे कपडे टाकून गेले की तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही आम्हाला ब्लाऊज शिवून द्या, पण तुम्ही शिवला, आम्ही दुसरीकडे टाकणार नाही म्हणून अशी. तर मग दिले मी शिवून त्यांना वेळेत आणि आले का तेव्हा मला द्यावा लागतील. आता विथ ह्या 2-3 ब्लाऊज मला ते पण लग्नाचेच आहे, परवाचं लग्न आहे त्यांचं, ते ब्लाऊज पण शिवून द्यायचे आहेत. कंप्लीट झालेलं आहे आणि विथ ह्या साडीवरचं ब्लाऊज मला शिवायचे आहेत. हे आणि 2 हे ब्लाऊज आहेत. हे असे ब्लाऊज आहेत. हे पण मला 2 ब्लाऊज शिवायचे आहेत. हे खूप मोठ्या मापाचे आहेत आणि हे छोट्या मापाचे आहेत. आता ही साडी मी खोलून पण बघितली नाही, ते गिऱ्हाईकाने आणून दिली आणि तशी बघूया. ब्लाऊज आहे छान आहे, साडी पण छान आहे, टिकली वर्क आहे आणि काठपदराची साडी आहे. तर मग म्हटलं चला आता व्हिडिओ शेअर करू, कारण तो गिऱ्हाईकाला आल्यापासनं ना मला म्हणजे थोडंसं गोंधळल्यासारखंच झालं की म्हटलं असं नको. मग म्हणे ताई द्याल का तुम्ही करून, याच्या पुढं म्हणे मी बाहेर ब्लाऊज टाकणार नाही, टाकू मला पस्तावा आला वगैरे वगैरे खूप काही बोलत होत्या. कारण कशी महागातली साडी असली आणि ब्लाऊज जर असा असला ना तर तो मॅचिंग दुसरा ब्लाऊज पण आपल्याला घालता येत नाही त्या साडीवरती, असं गोंधळ होतं. त्याच्यामुळे मग ब्लाऊज कसा कम्फर्टेबल असले किंवा व्यवस्थित शिवलेला असला तर तो घालायला पण व्यवस्थित वाटते ती साडी. आणि किती चांगली साडी असली ब्लाऊज जर वेगळा घातला तर ते लुक थोडासा चेंज होतं. तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला ठीक आहे, मी देईल तुमचा ब्लाऊज तयार करू. आणि आजची डिझाईन मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला, तुम्ही बघू शकता. बघा चला मग आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. याची मला कटिंग करायची आहे, विथ स्टिचिंग पण करायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.